सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आनंद बुद्धविहार गोरेगाव खुर्द येथे बुद्धमूर्ती दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित धम्ममंचावरती असणारे गुरुवर्य भदंत धम्मसेवकजी महास्तवीर, पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर खेमधम्मजी महास्तवीर आदी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। अत्यंत प्रसन्न चित्ताने भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। महत्त्वपूर्ण असे धम्मदेशना पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर यांनी आताच दिलेली आहे। यापूर्वी पूजनीय भिक्खू रठ्ठपालजी यांनी 7 धनाच्या संदर्भामध्ये आपणा सर्वांना धम्मदेशना दिलेली आहे। खरं तर धम्मदेशना श्रवण करत असताना आपल्या मनाची जी मानसिकता आहे ती मानसिकता अत्यंत प्रसन्न असावी, कारण जेव्हा आपण धम्मदेशना श्रद्धापूर्वक श्रवण करतो, श्रद्धापूर्वक धम्मदेशना श्रवण केल्यामुळे ज्या उद्देशाने आपण इथे आलो तो उद्देश आपला यशस्वीपणे पूर्णत्वास जाऊ शकतो। कधी कधी मनामध्ये थोडी चंचलता तुमच्या निर्माण होते आणि मनामध्ये चंचलता निर्माण झाल्यामुळे धम्मदेशना श्रवण करण्यामध्ये थोडा खंड निर्माण होतो। बाजूला भोजन सुद्धा चालू आहे। ज्यांना असं वाटतं मनाची भूक आता संपल्यासारखं वाटते, थोडी शरीराची भूक वाढत आहे, असं जेव्हा वाटतं तेव्हा हळूच उठावं, आपण एकट्याने
आणि भोजनासाठी जावं, शांतपणे भोजन ग्रहण करावं आणि पुन्हा येऊन बसावं, कारण बऱ्याच रिकाम्या जागा झालेल्या आहेत. धम्मदेशना वारंवार आपण श्रवण करत नसतो आणि त्यामुळे भोजन तर महत्वपूर्णच आहे. जिगच्छा परमा रोगा असं भगवंतांनी म्हटलं. परंतु भोजन झाल्यानंतर आपला जो उद्देश आहे तो उद्देश आपण विसरता कामा नये. या ठिकाणी मी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलो. हा जो भाव आहे, ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा आपल्या मनामध्ये दृढ करून बुद्धाच्या देशनेला आपण श्रवण करायचं आहे. कारण श्रद्धापूर्वक जेव्हा आपण देशना श्रवण करत असतो, बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती जेव्हा आपल्या मनामध्ये दृढ अशी श्रद्धा असते, एकाग्र चित्ताने जेव्हा आपण देशना श्रवण करतो, तेव्हा अन्य ज्या काही गोष्टी असतात त्या गौण असतात. जिथे आपलं चित्त एकाग्र होते, जिथे आपलं मन एकाग्र होते, तिथे अत्यंत शांततेने आपण बसत असतो. मनोरंजनाच्या ठिकाणी तासनतास आपण बसतो, परंतु जिथे कल्याणाचा मार्ग आपल्याला मिळत आहे, जिथे सुखाचा मार्ग आपल्याला मिळत आहे, जिथे दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला सांगण्यात येत आहे, तिथे मात्र आपल्या मनाची एकाग्रता जशी असायला पाहिजे तशा प्रकारची राहत नाही. काही मोजक्या लोकांची, जसं एखादा मूव्ही जर तुम्ही बघत असाल, चित्रपट जर तुम्ही बघत असाल, तर 3 तासापर्यंत जाग्यावरून कोणी उठत नाही. एखादा मूव्ही, पिक्चर्स आपण जेव्हा बघतो तर 3 तासापर्यंत कोणीही जाग्यावरून उठत नाही. का? कारण ते आपल्या मनाला मनोरंजन करणारं साधन आहे. मनाला ती आवडणारी गोष्ट आहे. परंतु धम्मदेशना 1 तासभर आपण श्रवण करतो, लगेच आपल्याला कधी कधी कंटाळवाणे होतं, प्रमाद उत्पन्न होत असतो. उठानवतो सतिमत्तो सुचिकम्मस्स सद्धम्मकारिणो असं भगवंतांनी म्हटलं आहे. उठानवतो उत्साहपूर्वक, सतिमत्तो स्मृतिवान राहून, उत्साहपूर्वक स्मृतिवान राहून, सद्धम्मकारिणो सद्धमाचं अनुसरण, सद्धमाचं आचरण आपण केलं पाहिजे. आपण प्रमादामध्ये असेल, आळसामध्ये असेल, चंचलतेमध्ये असेल, तर खऱ्या अर्थाने धम्म तत्वज्ञानाला आपण ग्रहण करू शकत नाही. एका धम्मपदाच्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य प्रमादी आहे, आळसी आहे, झोपेला आनंद मानणारा आहे, जास्त खाणारा आहे, खादाड मनुष्य आहे, तर त्या मनुष्याचा पराभव तसाच होत असतो ज्याप्रमाणे हवा आली असेल, वादळ आलं असेल, तर त्या वादळाच्या द्वारा झाड जसं उन्मळून पडते, झाड जसं त्या मुळी जाळीसह खाली पडत असते, अगदी तशाच प्रकारे प्रमादामध्ये राहणारा, आळसामध्ये राहणारा,
निद्रेमध्ये राहणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये पराभवास प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना अत्यंत श्रद्धापूर्वक आपण देशना श्रवण केली पाहिजे. बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती विशेष श्रद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नेहमी नेहमी आपण श्रद्धेवर ऐकतो, नेहमी नेहमी भिक्खू संघ सुद्धा श्रद्धेवर बोलतो, कारण श्रद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राजा मिलिंद भंते नागसेन यांना प्रश्न करतात की भंते, आपण श्रद्धा असं म्हणता, तर नेमकं या श्रद्धेचं लक्षण काय आहे, ही श्रद्धा काय कार्य करते, या श्रद्धेचं काय विशेषता आहे, काय महत्त्व आहे. तेव्हा भंते नागसेन मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये श्रद्धेचं लक्षण सांगतात. कारण भगवंत असे म्हणतात, श्रद्धाय तरती ओघम. श्रद्धेच्या द्वारा मनुष्य हा संसाराचा जो ओघ आहे, जो तृष्णेचा ओघ आहे, जो अविद्येचा ओघ आहे, जो कामाचा ओघ आहे, जे शंका कुशंकेचा ओघ आहे, किंवा अनेक प्रकारच्या अकुशल कर्माचा जो ओघ आहे, प्रवाह आहे, या प्रवाहाला पार करण्यासाठी श्रद्धा ही तारून नेत असते. श्रद्धेच्या बलाने आपण त्या प्रवाहाला पार करू शकतो. आणि त्यामुळे भगवंताचं वचन आहे, श्रद्धाय तरती ओघम. श्रद्धा काय करते? जेव्हा भंते नागसेन मिलिंद राजाला श्रद्धेबद्दल सांगतात, श्रद्धा ही मनुष्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करण्याचं कार्य करते. आणि श्रद्धा मनुष्याच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करत असते. श्रद्धा, मनुष्याचं मन श्रद्धेने कसं प्रसन्न होतं? मनुष्याचं मन श्रद्धेने कसं प्रसन्न होते? किंवा श्रद्धा आपल्या मनामध्ये जेव्हा उत्पन्न होते तेव्हा आपलं मन प्रसन्न होते का, आनंदी होते का, याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. जसं एखादं बाबासाहेबांचं तैलचित्र असेल, बाबासाहेबांचा फोटो असेल, तर बाबासाहेबांचा फोटो पाहिल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता वाटते का दुःख वाटते? बाबासाहेबांचा फोटो जेव्हा आपण बघतो, जसं आता बाबासाहेबांची मूर्ती आपल्या आनंद बुद्ध विहारामध्ये प्रतिष्ठापित केली, मग बाबासाहेबांचं रूप बघल्यानंतर आपलं मन प्रसन्न होते का दुःखी होते? कोणाकोणाचं मन अप्रसन्न झालं, हात वर करा बरं. तिकडं एक दोन हात वर झाले म्हणजे त्यांना नेमकं काय समजलंच नाही. ते समजलं नसल्यामुळं असं होते, ऐक नाही. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला परी येई पिकावर. तुमचं मन काय भोजनाकडे ओढत आहे का? नाही, भोजनाकडे मन ओढत असल्यामुळे कदाचित लक्ष नसेल, ऐक ना, असंही होऊ शकते. फदनं चपलं चित्तं दुरख दुनिवार्यं, उजुम करोती मेधावी उशुकारव तेजन. भगवंत असे म्हणतात की मन हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्धम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या कठीण मनाला संयमित करणे खूप अवघड गोष्ट आहे. या मनाला माकडाची उपमा दिली भगवंताने. एक ना, माकड, जसं माकड एका फांदीवर राहत नाही, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवर उड्या मारते, अगदी माणसाचं मन सुद्धा त्या माकडाप्रमाणे असतं. एका विचारावरती ते ठाम राहत नाही किंवा एका ठिकाणी ते शांत सुद्धा राहत नाही. जसं तुम्ही इथे बसलात, शरीराने जरी तुम्ही इथे बसला आहात, सर्वच जर इथे बसला आहात असं तुम्हाला वाटते का? बिलकुल नाही.
शरीर जरी तुमचं इथे असेल तर अनेक लोकांचं मन भलतीकडेच असतं, किंवा अनेक लोकांचं मन वेगवेगळ्या विचारामध्ये सुद्धा असू शकते. श्रद्धा ही आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करत असते. मी सांगत होतो, बाबासाहेबांचं रूप जेव्हा आपण बघतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होते, आनंदी होते. बुद्धांचं रूप जेव्हा आपण बघतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होते, आनंदी होते. कारण त्या रूपाकडे बघितल्यानंतर अंतकरणातून, हृदयातून एक प्रसन्न भाव, एक सुखाचा भाव निर्माण होऊ शकतो. काही काही लोकांना अन्य दृश्य बघितल्यानंतर सुद्धा प्रसन्नता निर्माण होते. जसं एखाद्या देवीचं रूप बघितलं, जिच्या हातामध्ये तलवार आहे, जिच्या हातामध्ये भाला आहे, जिच्या हातामध्ये शस्त्र आहे, असं रूप बघितल्यानंतर कोणाकोणाचं मन प्रसन्न होते? हात वर करा बरं. नाही होत? अच्छा, म्हणजे इकडे होत नाही वाटते. किंवा कोणाच्या हातामध्ये गदा आहे, ज्यांच्या हातामध्ये गदा आहे त्यांना पाहिल्यानंतर कोणाचं मन प्रसन्न होते? अच्छा, कोणाच नाही होत. म्हणजे देवी देवतांना बघितल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होत नाही का? कारण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला आहे. पाहिल्याबरोबर मनुष्याचं जेव्हा मन प्रसन्न होते, तीन रत्नांच्या श्रद्धेचं लक्षणच ते आहे. मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे हे श्रद्धेचं लक्षण आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं रूप, बुद्धांचं रूप जेव्हा आपण बघतो तर आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होत असते, महत्वाकांक्षा सुद्धा निर्माण होते. मग प्रसन्नता कशी निर्माण होते किंवा आपलं मन प्रसन्न कसं होते? जसं उदाहरण दिलं गेलं आहे. भंते नागसेन मिलिंद राजाला एक उदाहरण देतात. कारण काही काही गोष्टी उपमेच्या द्वारा, उदाहरणाच्या द्वारा लवकर समजतात. जसं असं म्हटलं आहे, चारही प्रकारची सेना, एक राजा जेव्हा दुसऱ्या राजावरती आक्रमण करण्यासाठी घेऊन जात असेल किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये जात असेल, तर दुसऱ्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर जाताना त्यांना एक नदी लागेल, ओढा लागेल. आणि ओढा पार केल्यानंतर राजाने आपल्या सेवकाला आज्ञा द्यावी, आदेश द्यावा की जा, मला पाणी प्यायचं आहे. आणि तो सेवक त्या ठिकाणी विचार करेल की आताच आपलं सैन्य गेल्यामुळे पाणी तर संपूर्ण गढूळ झालेलं आहे, पण राजाला कसं सांगावं? राजाचा तर आदेश आहे. आणि लगेच तो पाणी घेऊन येईल. पाणी तर आता गढूळ आहे, पाणी घाण आहे. तो सेवक बुद्धिमान असेल, ज्ञानी असेल, प्रज्ञावान असेल तर त्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी तो प्रयत्न करेल. मग प्रयत्न करताना त्या पाण्यामध्ये तो त्रुटी टाकेल. पाण्यामध्ये त्रुटी टाकल्यानंतर ते पाणी स्वच्छ होईल. जी काय घाण असेल तर ती घाण त्या तळाशी जाऊन बसेल आणि ते स्वच्छ पाणी राजाला तो देत असेल. भगवंत असे म्हणतात, जसं श्रद्धा आहे, श्रद्धा ज्याप्रमाणे त्रुटीचं लक्षण समजावं, पाणी जशा प्रकारचं आहे आपलं चित्त, आपलं मन समजावं. पाण्यामध्ये असणारी जी घाण आहे, रेती आहे, शेवाळ आहे, तर आपल्या मनातील विकार समजावा. राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी श्रद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण श्रद्धेचं लक्षण मनुष्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणे आहे. आणि जेव्हा मनुष्य या श्रद्धेच्या बलाने कोणत्याही प्रकारचं कार्य करत असतो, कारण श्रद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी श्रद्धेच्या आधाराने 37 बोधिपाक्ष्य धम्माचं अनुसरण करतो, आचरण करत असतो. त्यामुळे श्रद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रद्धा ही महत्वाकांक्षा निर्माण करते. जसं एखादा मनुष्य जर प्रयत्न करत असेल
आणि प्रयत्न करणाऱ्या मनुष्याकडे जर दुसरा मनुष्य बघत असेल की अरे हा मनुष्य तर खूप चांगल्या प्रकारचं आचरण करतो, शिलाचं पालन करतो, प्रज्ञेचा अभ्यास करतो, तो कशाच्या आधाराने करतो, तर 3 रत्नांच्या प्रती त्याच्या मनामध्ये श्रद्धा असल्यामुळे, त्यावरती विश्वास असल्यामुळे तो तशा प्रकारचं कर्म करतो. आणि त्याला पाहून जर दुसरा मनुष्य तशा प्रकारचा कर्म करत असेल, तशा प्रकारचं वागत असेल, आचरण करत असेल, तर त्याच्याकडे बघून त्या मनुष्याच्या मनामध्ये महत्वाकांक्षा निर्माण होत असते. चांगलं कर्म करण्याची, कुशल कर्म करण्याची, पुण्य कर्म करण्याची महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. श्रद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. श्रद्धा कशी असावी? श्रद्धा ही बोधिसत्वाप्रमाणे असावी. बाबासाहेबांची श्रद्धा 3 रत्नावरती होती. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नावरती बाबासाहेबांची श्रद्धा होती. बघा, आपण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी समजतो, आपण स्वतःला बाबासाहेबांचे पाईक समजतो. जर आपण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी समजत असेल, पाईक समजत असेल, तर श्रद्धा ही बाबासाहेबांप्रमाणे आपली 3 रत्नावरती असावी. जेव्हा बाबासाहेब काठमांडूला जात असतात, काठमांडूला गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या समवेत बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेब, त्यांचे बंधू कबीर, बाळू कबीर, वराळे गुरुजी असे आदी काही सहकारी बाबासाहेबांच्या सोबत जात असतात. आणि काठमांडूचं एक प्रसिद्ध असं मंदिर आहे, पशुपतीनाथाचं मंदिर. आजही अनेक लोक जेव्हा बुद्धगयेच्या टूर घेऊन जात असतात, धम्मयात्रा घेऊन जातात, नेपाळला गेल्यानंतर विशेष रूपाने आपलेही लोक पशुपतीनाथाचं मंदिर बघण्यासाठी जातात. आणि तेव्हा सविता कबीर, बाळू कबीर आणि वराळे गुरुजी व अन्य सहकारी ते मंदिर बघण्यासाठी जात असतात. आणि मंदिर बघण्यासाठी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र नेपाळ वृत्तपत्रामध्ये अशा प्रकारचं हेडलाईन येत असते, बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहेत, परंतु पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये ते दर्शन घेण्यासाठी गेले. अशा प्रकारचं जेव्हा नेपाळच्या वृत्तपत्रामध्ये बातमी येते आणि बातमी आल्यानंतर तो जो पत्रकार असतो, एक पत्रकार बाबासाहेबांकडे येतो आणि बाबासाहेबांना प्रश्न करतो की डॉक्टर B.R. आंबेडकर, आपण तर बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, मग बौद्ध धर्माचा स्वीकार जर आपण करत आहात तर पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये आपण कशासाठी गेलात, काय कारण आहे? तेव्हा बाबासाहेब त्यांना सांगतात, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम. काहीच बोलत नाहीत बाबासाहेब. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे. एका वाक्यामध्ये बाबासाहेब त्यांना उत्तर देतात. अशी श्रद्धा आपली असावी. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धांच्या प्रती विशेष श्रद्धा होती, धम्माप्रती, संघाप्रती विशेष श्रद्धा होती आणि त्यामुळे बाबासाहेबांनी अशा प्रकारचं उत्तर दिलं. आपली ही श्रद्धा 3 रत्नांच्या प्रती आहे, बाबासाहेबांच्या प्रती आहे. कारण बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला हा बौद्ध धम्म लाभला, बाबासाहेबांमुळे हे मानवी मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालं. या पशुतुल्य जीवनाला जीवन जगण्याचा, मानवी मूल्यांचा अधिकार प्राप्त झाला. आज सन्मानाने, स्वाभिमानाने जे आपण जीवन जगत आहोत, केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या त्यागामुळे,
माता रमाईच्या त्यागामुळे आपण हे सर्वस्व जीवन जगत आहोत. आणि मग बाबासाहेबांची श्रद्धा जर एवढी दृढ होते, एवढी मजबूत होते, एवढी परिपक्व होते, तर मग आपली श्रद्धा अशी ढळमळीत का आहे? आपली श्रद्धा अशी चंचल का आहे? आपली श्रद्धा ही बदलणारी का आहे? भगवंत असे म्हणतात, श्रद्धा इंद्रखिलाप्रमाणे असावी. इंद्रखिल, पूर्वीच्या काळामध्ये भर चौकामध्ये इंद्रखिल उभा केला जायचा. त्या इंद्रखिलाची विशेषता असायची, तो इंद्रखिल जर जमिनीच्या वर 50 फूट 60 फूट असेल तर तो तेवढाच इंद्रखिल 60 फूट जमिनीमध्ये सुद्धा असायचा. कितीही वादळ आलं असेल, नैसर्गिक संकट आलं असेल, तरी सुद्धा तो इंद्रखिल हलत सुद्धा नसे, डुलत सुद्धा नसे. अगदी आपली श्रद्धा सुद्धा इंद्रखिलाप्रमाणे असावी असं भगवंतांनी म्हटलं आहे. बोधिसत्वाचं जे बुद्धत्व आहे बघा, एका बोधिसत्वाची आपल्या बुद्धत्वाच्या प्रती कशी श्रद्धा असते. जेव्हा सिद्धार्थ गौतम 6 वर्षापर्यंत ध्यान साधना करतात आणि 6 वर्षापर्यंत ध्यान साधना केल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ज्ञान प्राप्त त्यांना न झाल्यामुळे थोडं नैराश्य त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. जेव्हा ते पाठीला स्पर्श करतात तर पोटाचा भाग हाताला लागतो, पोटाला स्पर्श करतात तर पाठीचा भाग त्याला स्पर्श केला जातो. म्हणजे एवढं अन्न कमी सेवन ते करतात तर अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये ते जात असतात. एकदा जर आसन त्याने टाकलं तर त्यांना ते पुन्हा आसन काढता येत नव्हतं. एवढी सुद्धा शक्ती त्यांच्यामध्ये नसते. जर साधना करता करता जर ते असे पडले तर त्यांना उठण्यासाठी सुद्धा एवढी शक्ती नसते. एवढं त्यांचं शरीर हे कृश बनलेलं असते. तेव्हा साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, त्या ठिकाणी मार येतो आणि मार येऊन सिद्धार्थ गौतमला म्हणतो, अरे सिद्धार्थ गौतम, तू तर मरणासन्न अवस्थेला प्राप्त झाला आहे, तू अगदी आता मृत्यूला प्राप्त होशील, सोडून दे ही साधना, तुला काय लाभ होणार आहे? तू तर मृत्यूला प्राप्त होणार आहे. तू जर ही साधना सोडली, हे तपश्चर्या जर तू सोडली आणि तू जर आता घरी गेला तर आजपासून 7व्या दिवशी तू चक्रवर्ती सम्राट बनशील. तुला राज्यपद भोगण्याची ही संधी आहे. पुन्हा पुन्हा हे जीवन तुला प्राप्त होणार नाही. अरे तू अशाच प्रकारे जर मृत्यूला प्राप्त होशील तर तुझ्या जीवनाचा काय लाभ आहे? तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे? तेव्हा सिद्धार्थ गौतम अत्यंत दृढतेने विश्वासपूर्वक मारला म्हणतात की हे मार, मी हा जो संग्राम सुरू केलेला आहे, हे तपश्चर्येचं जे युद्ध मी सुरू केलेलं आहे, भलेही हिमालय पर्वत आपली जागा बदलू शकेल, महासमुद्र संपूर्णतः सुकू शकेल, माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत रक्त आहे, हाडा आहे, मांस आहे, तोपर्यंत हा साधनेचा मार्ग मी सोडणार नाही. का? कारण माझ्यामध्ये माझ्या बुद्धत्वाच्या प्रती श्रद्धा आहे, माझ्यामध्ये वीर्य आहे, माझ्यामध्ये स्मृती आहे, माझ्यामध्ये समाधी आहे, माझ्यामध्ये प्रज्ञा आहे. बघा, बुद्धत्वाच्या प्रती बोधिसत्वाच्या मनामध्ये किती दृढ श्रद्धा होती. बुद्धत्वाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये दृढ श्रद्धा होते आणि त्या श्रद्धेच्या द्वारा एका बोधिसत्वाने 37 बोधिपाक्षीय धम्माचं अनुसरण करून, आचरण करून बुद्धत्वाला सम्यक संबोधीला त्यांनी प्राप्त केलं. श्रद्धा जे करू शकते तर एका बोधिसत्वाला बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत श्रद्धा नेऊ शकते. त्यामुळे बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये दृढ श्रद्धा असावी. कशी भारद्वाज ब्राह्मणाला भगवंत श्रद्धेबद्दल सांगताना म्हणतात की श्रद्धा हे माझं धन आहे. एक श्रद्धेचे लक्षण सांगताना भगवंत असे म्हणतात, श्रद्धा हे धन आहे, श्रद्धा हे बीज आहे, श्रद्धा हे पुण्य धर्म आहे, श्रद्धा
हे पाया आहे, श्रद्धा हे चक्षु इंद्रिय आहे. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या भगवंताने श्रद्धेच्या निर्माण केल्या आहे. कारण श्रद्धेशिवाय काहीच होऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा आहे म्हणून तुम्ही आला आहात, ऐक नाही. म्हणजे श्रद्धा तुमच्या चित्तामध्ये आहे, 3 रत्नांच्या प्रती आहे म्हणून आपण इथे आलो. कारण श्रद्धा मनुष्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जात असते. श्रद्धा जर नसेल, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या 2 अंग आहे. अंधश्रद्धेने जीवन जगणारा मनुष्य कर्मकांड करतो, बुवाबाजी करतो, यज्ञयाग करतो, ईश्वरवाद दैववाद करतो. म्हणजे अशा प्रकारच्या अकुशल मार्गाने तो मनुष्य जीवन जगत असतो. परंतु ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, तर ती श्रद्धा मनुष्याला पुरुषार्थ करण्यासाठी सहाय्यक ठरत असते. पुरुषार्थ, मनुष्यामध्ये पुरुषार्थ असावा, कुशल कर्म करण्याचा पुरुषार्थ मनुष्यामध्ये असावा, चांगले कर्म करण्याचा पुरुषार्थ मनुष्यामध्ये असावा. श्रद्धा ही मनुष्याला पुरुषार्थ करण्यासाठी, वीर्ययुक्त अवस्थेने जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे श्रद्धा बल आपल्यामध्ये असावं. ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा बल असतं, मग तो 1 तास असेल, 2 तास असेल, 3 तास असेल, तो आपल्या जागेवरून हलत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते. श्रद्धा हे बल असते. श्रद्धा एक प्रकारची शक्ती आहे, श्रद्धा एक प्रकारचं बल आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. हे श्रद्धा बल जर आपण आपल्या मनामध्ये जर निर्माण केलं, तर त्या श्रद्धेच्या बलाच्या द्वारा मनुष्य कोणत्याही प्रकारचं कठीण कार्य त्या ठिकाणी पूर्णत्वास नेऊ शकतो. आणि त्यामुळे श्रद्धा हे बल आपण सांभाळलं पाहिजे. श्रद्धा बल धम्मदेशना श्रवण करत असताना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. श्रद्धा हे बीज आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कसी भारद्वाज ब्राह्मणाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात, हे ब्राह्मणा, श्रद्धा हे माझं बीज आहे. ज्याप्रमाणे तू जमिनीमध्ये बी टाकतो आणि जमिनीमध्ये बी टाकल्यानंतर तुला वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न प्राप्त होते, वेगवेगळ्या प्रकारचं धान्य तू तुझ्या शेतामधून काढत असतो आणि तुझी उपजीविका करतो. अगदी तशाच प्रकारे लोकांच्या मनामध्ये श्रद्धारूपी बीज मी निर्माण करतो, तृष्णेचं मी निंदन करतो आणि निर्वाणगामी फळाची मी प्राप्ती करत असतो. श्रद्धेच्या द्वारा मनुष्याला निर्वाणगामी फळाची प्राप्ती होत असते. श्रद्धा हे बीज आपल्या मनामध्ये असावं. प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जेव्हा आपण कर्म करतो, कुशल कर्म करतो, दान कर्म करतो, शीलाचं पालन करत असतो, तर तो मनुष्य सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. जसं आपली शेती असते, शेतीमध्ये तण असेल, शेतीमध्ये कुंधा असेल, शेतीमध्ये हराळ असेल किंवा अन्य प्रकारचं जर गवत असेल आणि त्या गवतामध्ये जर आपण बी टाकलं, आपण बी पेरलं, तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न येऊ शकते का? येऊ शकत नाही. कारण जमीन ही शेताने युक्त आहे. शेतीचा जो दोष आहे, तो दोष म्हणजे तण आहे, तो दोष म्हणजे गवत आहे, ते दोष म्हणजे हराळ आहे. अगदी मनुष्याचा दोष सुद्धा कामभाव आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे. म्हणजे जेवढे काही विकार आहे, हे संपूर्ण विकार हे मनुष्याच्या मनाचे दोष आहे. या दोषाला आपण नष्ट केलं पाहिजे, या दोषाला आपण नाहीसं केलं पाहिजे आणि श्रद्धेच्या आधाराने या दोषाला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. श्रद्धेला भगवंताने त्या ठिकाणी पाया सुद्धा म्हटला आहे. श्रद्धा पाया. जसं आपल्या घराची बिल्डिंग जर आपल्याला निर्माण करायची आहे, घराचा पाया जर मजबूत असेल, परिपक्व असेल, तर आपण 1 मजली, 2 मजली, 3 मजली, असंख्य मजली बिल्डिंग तयार करू शकतो, जर पाया मजबूत असेल तर. परंतु बिल्डिंगचा पाया जर मजबूत नसेल तर आपण घर योग्य प्रकारे बनवू शकत नाही.
अगदी तशाच प्रकारे जर धम्मरूपी पाया आपला मजबूत नसेल, श्रद्धारूपी पाया आपला मजबूत नसेल, शीलरूपी पाया आपला मजबूत नसेल, तर आपण तथागताने सांगितलेला जो पवित्र धम्म आहे त्या पवित्र धम्माचं अनुसरण करू शकत नाही, आचरण करू शकत नाही. त्यामुळे श्रद्धा हा पाया आपण मजबूत केला पाहिजे, जोपासला पाहिजे. श्रद्धा हे पुण्य धर्म आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. श्रद्धा जर असेल तर आपण पुण्य करू शकतो, श्रद्धा जर असेल तर आपण कुशल कर्म करू शकतो. कारण श्रद्धा जर नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म करू शकत नाही, कुशल कर्म करू शकत नाही. कारण भगवंत असे म्हणतात, दान पुण्य करण्यासाठी श्रद्धा असावी, शील पालन करण्यासाठी श्रद्धा असावी. श्रद्धा जर नसेल तर आपण हे कर्म करू शकत नाही. एखादं कर्म पूर्णत्वास नेण्यासाठी, जसं दान कर्म पूर्णत्वास नेण्यासाठी भगवंत असे म्हणतात श्रद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसरी गोष्ट, दान पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे देण्यासाठी वस्तू सुद्धा असली पाहिजे, तीही योग्य असली पाहिजे. दान घेणारा व्यक्ती सुद्धा असला पाहिजे. ह्या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणत्याही प्रकारचं दान कर्म पूर्ण होऊ शकते. जसं आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे परंतु आपल्याकडे देण्यासाठी वस्तू नाही आहे, घेणारा व्यक्ती सुद्धा आहे, तर तिथे सुद्धा दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. जसं आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, आपल्याकडे वस्तू सुद्धा आहे, घेणारा व्यक्ती जर नसेल तर दान पूर्ण होऊ शकत नाही. कधी कधी श्रद्धा असू शकते, घेणारा व्यक्ती सुद्धा असू शकतो, परंतु आपल्याकडे वस्तू देण्यासाठी नसते, तेव्हाही ते दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. कधी कधी देण्यासाठी आपल्याकडे पुष्कळ असतं, घेणारा व्यक्ती सुद्धा असतो, परंतु श्रद्धा मात्र नसते, तेव्हाही ते दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. भगवंत असे म्हणतात, देण्यासाठी ह्या तीन प्रकारच्या वस्तू असणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हा ते दान कर्म पूर्ण होऊ शकते. म्हणजे दान तुम्हाला कर्म करायचं असेल तर श्रद्धा असावी लागते, शील पालन करायचं असेल तर श्रद्धा असावी लागते, प्रज्ञेचा अभ्यास करायचा असेल तर श्रद्धा असावी लागते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म जर तुम्हाला करायचं असेल तर श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धेशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं पुण्यकर्म, कुशल कर्म करू शकत नाही आणि त्यामुळे श्रद्धेला पुण्य धर्म असं म्हटलं आहे. श्रद्धा हे चक्षु इंद्रिय आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. चक्षु इंद्रिय, जसं आपले चक्षु आहे, आपले डोळे आहे, डोळे बघण्याचं कार्य करतात, दोन्ही प्रकारचं बघतात, चांगलंही बघतात आणि वाईट सुद्धा बघत असतात. परंतु मनुष्याच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर मनुष्य आपल्या नेत्राने, श्रद्धारूपी नेत्राने जे कुशल आहे, जे चांगल्या प्रकारचं आहे, जे योग्य आहे, अयोग्य आहे ते जाणतात, समजून घेतात. कारण भगवंत असे म्हणतात, असारे सार मत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. जो मनुष्य साराला असार समजतो आणि असाराला सार समजतो तर तो मनुष्य कधीही सार प्राप्त करू शकत नाही. म्हणजे सत्याला असत्य समजत असेल आणि असत्याला सत्य समजत असेल तर तो मनुष्य सत्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. आणि सत्याला सत्य जर मनुष्याला समजून घ्यायचं असेल तर श्रद्धारूपी चक्षु इंद्रिय मनुष्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांच्याकडे श्रद्धारूपी चक्षु इंद्रिय नाही तर तो मनुष्य सत्य आणि असत्य यामध्ये भेद करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा असावी, आपली राणी मल्लिकेप्रमाणे श्रद्धा असावी, श्रद्धा आपली सुमन माळ्याप्रमाणे श्रद्धा असावी, श्रद्धा घटिकार कुंभाराप्रमाणे आपली श्रद्धा असावी. श्रद्धा म्हणजे अनेक प्रकारची उदाहरण आपल्याला श्रद्धेची पाहायला मिळतील. कारण ज्यांच्या मनामध्ये तीन रत्नांच्या प्रति श्रद्धा असते, बुद्धांच्या प्रति श्रद्धा असते, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म तो करू शकतो.
सुमन माळ्याचं उदाहरण जर तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल, सुमन माळी भगवंताच्या काळामध्ये तात्काळ फळ देणाऱ्या मध्ये अग्र होता असं भगवंतांनी म्हटलं आहे. सुमन माळी जेव्हा नेहमी फुलं राजाच्या घरी पोहोचवत असे आणि राजाच्या घरी फुलं पोहोचत असताना एक वेळचा प्रसंग आहे. भगवंत भिक्खू संघासह जेव्हा भिक्षाटनासाठी म्हणजे राजाकडे येत असतात आणि राजाकडे भगवंत येत असताना सुमनमाळी भगवंताला बघतो, भिक्खू संघाला बघतो. भिक्खू संघाला बघितल्याबरोबर सुमनमाळ्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते. तो विचार करतो, जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध माझ्या समोर आहे, मी भगवंताची पूजा केली पाहिजे. मग मी भगवंताची कशी पूजा करू? तर माझ्याकडे पुष्प आहे, या पुष्पाने मी भगवंताची पूजा केली पाहिजे. एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो. अगदी दुसऱ्या क्षणामध्ये दुसरा विचार उत्पन्न होतो. तो म्हणतो की अरे, ही फुलं जर मी राज दरबारामध्ये दिले नाही, कारण राजाच्या घरी ती फुलं द्यायची आहे, राणीला ती फुलं द्यायची आहे, जर ही फुलं मी राजाच्या घरी जर दिली नाही तर माझा अपराध होईल, मला शिक्षा सुद्धा होऊ शकते, मला देहदंड सुद्धा होऊ शकते, मला फाशी सुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे तो विचार करतो आणि त्याचा विचार बदलतो. पुन्हा तो असा विचार करतो, जर मला राजा शिक्षा देईल, राजा मला मारेल तर मारेल, परंतु या क्षणी जे पुण्यकर्म मला करण्याची संधी आहे ते पुण्यकर्म मला पुन्हा पुन्हा करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. सम्यक संबुद्धाची मला सेवा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी, भिक्खू संघाची पूजा करण्यासाठी मला संधी प्राप्त होणार नाही. भलेही माझं जीवन जरी संपलं, भलेही मला मृत्यू जरी आला तरी हरकत नाही, परंतु आज मात्र मी बुद्धाची सेवा करेल, पूजा करेल. आणि असं म्हटलं आहे, 8 टोपली फुलं त्याच्याकडे असतात. एक टोपली तो भगवंताच्या दिशेने फेकतो. असं म्हटलं आहे की भगवंताच्या उजव्या खांद्यावरती ती फुलं ज्याप्रमाणे झाडाला फुलं लागावी अगदी तशाच प्रकारे ती उजव्या बाजूला भगवंताच्या दिसतात. जेव्हा दुसरी टोपली तो फुलं फेकतो, डाव्या खांद्यावरती ती फुलं अगदी जसं तशी दिसतात. संपूर्ण भगवंताच्या शरीरावरती 8 टोपली तो फुलं फेकत असतो. 8 टोपली फुलं फेकल्यानंतर झाडाला जी सुंदर फुलं दिसावी अगदी तशा प्रकारे ती फुलं भगवंताच्या शरीरावरती शोभायमान दिसतात आणि भगवंत जसे जसे चालू लागतात तसे तशी ती फुलं खाली पडत असतात आणि संपूर्ण भिक्खू संघ त्या फुलावरून जात असतो. जेव्हा हा प्रसंग तो बघतो, त्याच्या मनामध्ये हर्ष उत्पन्न होतो, आनंद उत्पन्न होतो, त्याच्या शरीरावरती रोमांच उभा राहतो. कारण त्याचं मन एवढं प्रसन्न होते, एवढं आनंदी होते की मी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाची पूजा केली आहे, मी सम्यक संबुद्धाची पूजा केली आहे. प्रसन्न चित्ताने तो भगवंताला वंदन करत असतो. वंदन केल्यानंतर आता राजदरबारामध्ये जाण्याचा प्रसंगच येत नाही आणि मग तो राजदरबारामध्ये न जाता डायरेक्ट आपल्या घरी जात असतो. घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे सुमनमाळ्याच्या पत्नीला, काही काही स्त्रियांना सवय असते, पती बाहेरून आल्यानंतर जे काही त्यांची दैनंदिनी असते अगदी तशाच प्रकारे ते वागतात. आणि सुमनमाळ्याच्या पत्नीला, कारण 8 टोपली फुलं जेव्हा सुमनमाळी राजदरबारामध्ये नेऊन देत असे तर 8 टोपलीच्या बदल्यामध्ये त्याला 8 कारशा पण प्राप्त होत असत. तर आता तर त्याने फुलं दिले नाही आणि जेव्हा तो घरी जातो, घरी गेल्याबरोबर पत्नी त्या ठिकाणी हात समोर करते आणि म्हणते, आजच्या फुलाचे 8 कारशा पण द्या. असं म्हटल्याबरोबर सुमनमाळी त्या ठिकाणी थोडा खिन्न होतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की भार्या, आज मी दरबारामध्ये फुलं दिले नाही आहे. तर ती म्हणते, मग काय केले? तर तो म्हणतो की जेव्हा मी फुलं घेऊन येत होतो तेव्हा बुद्ध प्रमुख भिक्खू संघ
भगवंत रस्त्याने जात होते. भगवंताकडे बघून माझ्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आणि मला असं वाटलं की भगवंताची पूजा आपण करावी आणि त्या 8 टोपली फुलाने भगवंताची मी पूजा केलेली आहे. त्यामुळे तुला आज 8 कारशा पण मी देऊ शकत नाही. असं म्हटल्याबरोबर सुमन माळ्याची जी पत्नी असते ती म्हणते, अरे रे, माझा सत्यानाश केला म्हणते, माझा सत्यानाश केला म्हणते. स्वामी, तुमचं जे काही कर्म असो, चांगलं कर्म असो अथवा वाईट कर्म असो, आता या कर्माच्या बदल्यामध्ये राजा तुम्हाला शिक्षा देव का राजा तुम्हाला बक्षीस देव, त्याच्यामध्ये माझा कोणत्या प्रकारचा सहभाग नाही आहे. बघा, मूर्ख लोक, अज्ञानी लोक, अडाणी लोक जेव्हा दान पुण्य कर्म करतात किंवा दान पुण्यामध्ये सहभागी होण्याची जेव्हा वेळ येत असते तेव्हा ते मात्र त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. सुमन माळ्याने भगवंताची सेवा केली, पूजा केली, परंतु मूर्ख पत्नी असल्यामुळे ती त्या ठिकाणी त्या पुण्यामध्ये सहभागी होत नाही. अनेक व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो, अनेक लोक दान पुण्य करतात. पती जर दान करत असेल तर कधी कधी स्त्रीच्या मनामध्ये दान कर्म करण्याची भावना उत्पन्न होत नाही. कधी कधी पत्नी जर दान पुण्य करत असेल तर पतीच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होत नाही. कारण समान विचाराचे लोक, पती पत्नी समान विचाराचे मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. समान विचाराचे लोक सहजासहजी मिळत नाहीत. काही क्वचित लोक असतात जे समान विचाराचे असतात आणि सुमन माळ्याच्या पत्नीच्या मनामध्ये हा अकुशल भाव उत्पन्न होते आणि डायरेक्ट ती राज दरबारामध्ये जाते. राज दरबारामध्ये गेल्यानंतर राजाच्या पायावरती डोकं ठेवते आणि म्हणते, महाराज, मला क्षमा करा. महाराज, माझ्या पतीने जे काही कर्म केलेलं आहे, माझ्या पतीने दरबारामध्ये जी फुलं आणायची होती ती फुलं त्यांनी आणली नाही आहे. त्या फुलाने त्याने भगवंताची पूजा केली आहे. भगवान, महाराज, त्याने अपराध केला आहे, त्याने अकुशल कर्म केला आहे. त्या कर्माच्या बदल्यामध्ये तुम्हाला त्याला बक्षीस द्यायचं असेल तर बक्षीस द्या, तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर शिक्षा द्या. माझा मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही आहे. राजा बिंबिसार अत्यंत धार्मिक असतो. 3 रत्नांच्या प्रती त्याच्या मनामध्ये दृढ श्रद्धा असते. जेव्हा सुमन माळ्याची पत्नी अशा प्रकारचं वक्तव्य करते तेव्हा राजा स्मित हास्य करतो आणि स्मित हास्य करून राजा म्हणतो, अरे, ही स्त्री किती मूर्ख आहे, ही स्त्री किती नालायक आहे. आणि तो म्हणतो की ठीक आहे, सुमन माळ्याला जे काही शिक्षा द्यायची असेल ती शिक्षा मी देणार आहे, परंतु तुझ्यासारखी दुष्ट स्त्री माझ्या राज दरबारामध्ये राहिली नाही पाहिजे, माझ्या राज्यामध्ये सुद्धा राहिली नाही पाहिजे. आणि सेवकाला आदेश दिला जातो की या दुष्ट स्त्रीला तुम्ही म्हणजे राजाच्या बाहेर हाकलून द्या. सुमन माळ्याला बोलवलं जातं. सुमन माळ्याला बोलवल्यानंतर त्या ठिकाणी राजा म्हणतो की तू काय केलं आहे. सुमन माळी अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंद चित्ताने तो म्हणतो की महाराज, भगवंताची आज मी आपल्या दरबारामध्ये आणणाऱ्या पुष्पाने पूजा केली आहे. तेव्हा राजा साधुवाद देतो. राजा म्हणतो की साधू साधू, तू खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं. या पुण्यकर्मामध्ये, या कुशल कर्मामध्ये माझा सुद्धा सहभाग असू दे आणि राजा सुद्धा त्या पुण्यकर्मामध्ये सहभागी होत असतो असं म्हटलं आहे. त्या पुण्यकर्माच्या बलाने त्याला अनेक प्रकारचा लाभ होत असतो. आणि दानामध्ये सांगताना दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म अशा प्रकारचं म्हटलं आहे, जे की तात्काळ फळ देणारं कर्म. एखादं कर्म केल्याबरोबर मनुष्याला तात्काळ फळ मिळत असते, तात्काळ त्याचा परिणाम मनुष्याला प्राप्त होत असतो. जेव्हा ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये जर कुशल भाव उत्पन्न झाला, ज्या क्षणी जो भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतो, अगदी त्या क्षणी तेच कर्म आपण केलं तर त्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत असतो. परंतु आपण जर ते कर्म करण्यासाठी जर दिरंगाई केली,
आपण जर चाल ढकल केली तर ते कर्म मात्र मनुष्याला फळ देत नसते. कारण भगवंत असे म्हणतात, थोकं थोकं पुण्य करोती. थोडे थोडे कुशल कर्म, पुण्य कर्म मनुष्याने सदा सर्व काळ केले पाहिजे. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो, अगदी त्या क्षणी आपण ते कुशल कर्म केलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये एक छोटंसं उदाहरण आहे, ते उदाहरण सांगून माझी देशना संपन्न करतो की मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा त्या क्षणी जो भाव उत्पन्न होतो तेव्हाच ते कर्म आपण केलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये रात्रंदिवस धम्मदेशना चालत असत श्रावस्तीमध्ये. आणि रात्रंदिवस धम्मदेशना श्रवण करण्यासाठी श्रद्धा संपन्न उपासक उपासिका येत असत. कोणी दिवसा देशना श्रवण करण्यासाठी येत असे, कोणी रात्रीला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी येत असे. श्रावस्तीमध्ये एक अत्यंत गरीब असा परिवार असतो. एक साटक ब्राह्मण म्हणून बौद्ध साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. तो अकिंचन असतो. अकिंचन म्हणजे अत्यंत गरीब, ज्यांच्याकडे म्हणजे दिवसभर जर त्यांनी कार्य केलं असेल तरच तो उपजीविका करू शकतो, तो भोजन ग्रहण करू शकतो किंवा जीवन जगू शकतो. अशा प्रकारचा अत्यंत गरीब असा श्रावस्तीमध्ये तो अकिंचन असतो. आणि जेव्हा भगवंत श्रावस्तीमध्ये येतात तेव्हा ते पती पत्नी, त्यांची श्रद्धा असते बुद्धांच्या प्रती, तर ते विचार विनिमय करतात की भार्या, तू सकाळी देशना श्रवण करण्यासाठी जाते की रात्रीला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाते, असा विचार विनिमय त्या पती पत्नीच्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. हा विचार झाल्यानंतर त्या ठिकाणी पत्नी म्हणते की स्वामी, तुम्ही रात्रीला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जा, मी मात्र दिवसा जाते. कारण त्यांच्याकडे असं म्हटलं आहे, केवळ एक साटक, साटक म्हणजे चादरी, केवळ एक चादरी त्यांच्याकडे असते. होऊ शकते भगवंताच्या काळामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी बसण्यासाठी आसन म्हणून घेऊन जात असतील किंवा अंगावरती ओढण्यासाठी म्हणून ते घेऊन जात असतील, परंतु त्या परिवारामध्ये केवळ एक साटक असते, एक चादरी असते. त्यामुळे दोघं सोबत धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाऊ शकत नाही. हा ब्राह्मण रात्रीच्या प्रहरी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जात असतो. भगवंत देशना देतात. भगवंत देशना देत असताना भगवंताची देशना देण्याची एक विशेष पद्धती असे. भगवंत सुरुवातीला दानकथा सांगतात, त्यानंतर शीलकथा सांगतात, स्वर्गकथा, नरककथा सांगतात, कामवासनेचे दुष्परिणाम सांगतात आणि जनसमूहाचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याचे देशना देत असतात. म्हणजे भगवंताची ही विशेषता असते. डायरेक्टली भगवंत 4 आर्य सत्याची देशना कधीही सुद्धा देत नसतात. आणि जेव्हा भगवंत दानावर देशना करतात, दानावर देशना केल्यानंतर या एक साटक ब्राह्मणांच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो, अरे भगवंताची देशना किती कल्याणकारक आहे, किती महान आहे, आपण भगवंताला दान दिलं पाहिजे. मग दान दिलं पाहिजे तर काय दिलं पाहिजे, या क्षणी तर माझ्याकडे काही देण्यासाठी नाही आहे असा तो विचार करतो. आणि पुन्हा त्याला आठवतं की आपल्याकडे असणारी ही चादरी आपण भगवंताला दान दिली पाहिजे. आणि एक क्षण त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की ही चादरी आपण भगवंताला दान दिली पाहिजे. पुन्हा दुसऱ्या क्षणी त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो, अरे जर ही चादरी मी भगवंताला जर दान दिली तर मला वापरण्यासाठी काय राहील. आणि मी माझ्या पत्नीला सुद्धा विचारलं नाही, कदाचित हे दान कर्म केल्यामुळे तिला पटणार नाही, तिला आवडणार नाही, आणि या विचारामध्ये तो ते कर्म थांबवतो. पुन्हा कंटिन्यू देशना होते. दुसऱ्याही प्रहारामध्ये त्याच्या मनामध्ये असाच भाव विचार उत्पन्न होतो की भगवंताला मी दान दिलं पाहिजे. आणि पुन्हा लगेच भाव उत्पन्न होतो की मी जर दिलं तर मला वापरायला राहणार नाही. दुसराही प्रहर या विचारामध्ये निघून जातो. तिसऱ्या प्रहारामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा विचार उत्पन्न होतो आणि तिसराही प्रहर निघून जातो. चौथ्या प्रहारामध्ये पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो आणि चौथ्या प्रहारामध्ये मात्र तो विचार करताना म्हणतो की अरे मी भगवंताला हे दान दिलंच पाहिजे, भलेही माझी पत्नी या दानामध्ये सहभागी हो किंवा न हो,
मला वापरण्यासाठी राहो किंवा न राहो, हे दान मात्र मी भगवंताला देणार आहे. आणि आपल्या जागेवरून तो उठतो 4थ्या प्रहारामध्ये आणि भगवंताच्या समोर ती चादरी ठेवतो. चादरी ठेवल्याबरोबर त्याच्या मुखातून उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. असं म्हटल्याबरोबर राजा प्रसेनजित बाजूलाच बसलेले असतात. ते म्हणतात की भगवान, हा 1 ब्राह्मण वेडा तर नाही झाला, रात्रभर धम्मदेशना ऐकून हा विक्षिप्त तर नाही झाला, मी जिंकलो, मी जिंकलो असं म्हणत आहे. भगवान, इथे काय युद्ध चालू आहे का? हा काय जिंकला आहे? तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, हा खरोखर जिंकला आहे. काय जिंकला आहे? दानंच युधंच समान माहू. भगवंताचं वचन आहे, दानंच युधंच समान माहू. ज्याप्रमाणे युद्ध करण्यासाठी मनुष्याच्या मनाची तयारी असावी लागते, दान कर्म करणे आणि युद्ध करणे ह्या समान 2 गोष्टी आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. युद्ध करण्यासाठी जशी मनाची तयारी असावी लागते, त्यागाची तयारी असावी लागते, प्राण दान देण्याची तयारी असावी लागते, अगदी तशाच प्रकारे दान पुण्य कर्म करण्यासाठी सुद्धा सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असावी लागते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, दान कर्म करणे हे युद्ध करण्या समान आहे. आणि महाराज हा पहिल्या प्रहारापासून तर 4थ्या प्रहारापर्यंत युद्ध करत होता. कशाशी करत होता तो युद्ध? कशाशी करत होता युद्ध? लोभ चित्ताशी आणि दान चित्ताशी. दान चित्त असं बोलत होतं की दान दिलं पाहिजे, लोभ चित्त असं बोलत होतं की नाही दिलं पाहिजे. लोभ चित्त आणि दान चित्त यामध्ये पहिल्या प्रहारापासून ते शेवटच्या प्रहारापर्यंत युद्ध चालू होतं. परंतु शेवटी मात्र लोभ चित्तावरती दान चित्ताने विजय मिळवला आणि त्याने ते दान पूर्ण केलं. तेव्हा राजा म्हणतो की भगवान, असंही आहे का? एवढं कठीण आहे भगवान दान पुण्य करणे? एवढं महान आहे, एवढं त्यागपूर्ण आहे? तेव्हा भगवंत असे म्हणतात की हो महाराज, अगदी असंच आहे. राजा राजा आहे, अत्यंत प्रसन्न होतो आणि लगेच 2 चादरी त्याला दान देतो. 2 चादरी दिल्याबरोबर लगेच तो भगवंताला त्या 2ही चादरी दान करतो. राजा म्हणतो की अरे, हा तर खूप दानशूर आहे. लगेच पुन्हा 4 चादरी त्याला दान दिल्या जातात. त्या 4ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा त्याला 8 चादरी दिल्या जातात. 8ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा 16 चादरी दिल्या जातात. 16ही चादरी तो भगवंताला दान करतो. पुन्हा 32 चादरी दिल्या जातात. तेव्हा मात्र तो विचार करतो की राजा मला देत आहे, मी भगवंताला देत आहे, कदाचित असं होऊ नये की राजाचं मन बदलू नये. आणि त्यामुळे मी त्या 30 चादरी मात्र या प्रसंगी तो भगवंताला दान करतो. 2 चादरी तो सोबत ठेवतो आणि तो प्रसंग त्या ठिकाणी तो निघून जातो. निघून गेल्यानंतर 1 चादरीचं सुंदर असं आसन आपल्या घरी तो निर्माण करतो भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो जेतवन विहारामध्ये जातो, 1 चादरी घेऊन तो जातो. भगवंताच्या मूलगंधकुटीमध्ये भगवंताचं जे आसन असते त्या आसनावरती ती चादर तो टाकतो आणि चादरावर टाकून त्या ठिकाणी तो पूजा करतो. अगदी काही क्षणामध्ये राजा प्रसेनजित सुद्धा तिथे येतो आणि राजा प्रसेनजित आल्यानंतर ती चादरी तो बघतो आणि म्हणतो की अरे, ही तर मी काल चादरी एका साठकाला दिली होती. तेव्हा तो म्हणतो की भगवान, ही पूजा कोणी केली आहे? ही आसन पूजा भगवान कोणी केली? तेव्हा भगवंत असे म्हणतात की ही आसन पूजा 1 साठक ब्राह्मणाने केलेली आहे. तेव्हा तो म्हणतो भगवान, किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान, जिथे जिथे माझी श्रद्धा उत्पन्न होते तिथे तिथे या 1 साठक ब्राह्मणांची श्रद्धा उत्पन्न होते. राजा अत्यंत प्रसन्न होतो आणि प्रसन्नतेनं असं म्हटलं आहे, राजा त्या ब्राह्मणाला 4 गाव दान करतो, 4 रथ दान करतो, 4 हत्ती दान करतो. अशा प्रकारे 4 वस्तू त्याला तो दान करत असतो आणि तो निघून जातो. निघून गेल्यानंतर भिक्खू संघामध्ये चर्चा होते, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, 1 साठक ब्राह्मण किती पुण्यवान आहे भगवान.
एक साठक ब्राह्मणाने एक चादरी दान केली, परंतु एका चादरीच्या बलामध्ये त्याला किती मोठा लाभ झाला भगवान. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, अरे त्याचा लाभ नाही झाला, त्याची हानी झालेली आहे. तेव्हा भिक्षू म्हणतात की भगवान त्याची हानी कशी झाली आहे. तर भगवंत असं म्हणतात की भिक्षूंनो, हेच दान पुण्य एक साठक ब्राह्मणाने जर पहिल्या प्रहरी केलं असतं, म्हणजे हेच दान पुण्य जर त्याने तिसऱ्या प्रहरी केलं असतं, तर आज जे त्याला प्राप्त झालं त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला प्राप्त झालं असतं. भिक्षूंनो, हेच दान पुण्य जर त्याने दुसऱ्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा 3 पटीने त्याला लाभ झाला असता. भिक्षूंनो, हेच दान पुण्य जर याने पहिल्या प्रहरी केलं असतं तर याला 4 पटीने लाभ झाला असता. परंतु दान पुण्य करण्यामध्ये याने दिरंगाई केली, दान पुण्य करण्यामध्ये याने हेळसांड केली आणि दिरंगाई केल्यामुळे त्याला त्याचा लाभ मात्र 1 पटीने झाला, त्याला त्याचा लाभ 4 पटीने झाला असता. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये कुशल कर्म करण्याचा भाव उत्पन्न होतो, मग दान कर्म करण्याचा भाव असेल, शील पालन करण्याचा भाव असेल, प्रज्ञेचा अभ्यास करण्याचा भाव असेल, मैत्री भावना करण्याचा भाव असेल, तर जो कुशल भाव ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो, अगदी त्या क्षणी तो भाव, ते कर्म आपण पूर्ण केलं पाहिजे. कारण माणसाच्या मनाचा भरोसा नाही. कधी केव्हा मनुष्याचं मन बदलेल, कधी केव्हा मनुष्याचं मन वेगळ्या विचारामध्ये जाईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे ज्या क्षणी जो भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतो त्या क्षणी ते कर्म आपण केलं पाहिजे, कारण त्याचा लाभ आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा भाव उत्पन्न होतो, तेव्हा तेव्हा 3 रत्नाच्या भावाने, म्हणजे 3 रत्नांच्या प्रती जो भाव निर्माण झाला त्या क्षणी ते कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अशा प्रकारचं कर्म जर आपण करत असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपण सुखाच्या मार्गाने जीवन जगू शकतो. बांधवांनो, बाबासाहेबांच्या महान आणि असीम त्यागामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धम्माचं अनुसरण करणे, आचरण करणे आणि बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत चळवळीला गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो, माझं योगदान मी काय देऊ शकतो, अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तन मन धनाने बाबासाहेबांच्या मिशनला गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता 3 रत्नांच्या प्रती आपण श्रद्धा ठेवावी. कर्मकांड, यज्ञयाग, ईश्वरवाद, बुवाबाजी, अंधश्रद्धा या सर्व प्रकारच्या अकुशल विचाराला आपण नष्ट करून केवळ आणि केवळ बुद्ध धम्म आणि संघ हे 3 रत्न माझ्या जीवनाचे श्रद्धास्थान आहे, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करून जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.